वर्धा विधानसभा काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे यांच्या प्रचारार्थ कन्हैया कुमार यांची जाहीर सभा। सभेनंतर काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल म्हणाले, नाही, ही सभा आजची जी होती ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची सभा होती। या ठिकाणी कोणताच गुंडाराज नाही, या ठिकाणी प्रगतीची सभा होती, उन्नतीची सभा होती आणि फक्त महाराष्ट्राच्या प्रगतीचे विषय या ठिकाणी चर्चेला आले। ज्यांच्याकडे कोणता विकास नाही दाखवायला आणि सांगायला, कोणती प्रगती करण्यासाठी कोणता रोडमॅप नाही, ते लोक फक्त उमेदवाराबद्दल बोलले, जातीय गणित मांडले आणि त्यांनी धर्माबद्दल बोलले, पण राज्याच्या आणि देशाच्या विकासाबद्दल बोलण्याला आता विरोधी पक्षाकडे काहीच नाही। म्हणून या ठिकाणी जी सभा झाली, लोकांच्या हिताची सभा झाली, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताची सभा झाली, विद्यार्थ्यांच्या हिताची सभा झाली, ही सभा बेरोजगारांच्या हिताची होती। अशा प्रकारची ही आज सभा झाली आणि या सभेतून निश्चितच या ठिकाणी आमच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे। अशा प्रकारच्या आजच्या सभेतला हा उत्साह होता। कशा पद्धतीने या ठिकाणी या सभेतून आमचे आजचे जे कॅम्पेन करणारे आमचे जे नेते होते, जे मार्गदर्शक होते, मुख्य मार्गदर्शक होते कन्हैया कुमार, त्यांनी ज्या काँग्रेसच्या ज्या योजना आहेत, ज्या आता या महाराष्ट्रासाठी आहेत, महाविकास आघाडीच्या ज्या योजना आहेत त्या सांगितल्या की 1,500 रुपये तुम्ही फक्त मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी बहिणींना दिले, तर काँग्रेस 3,000 रुपये महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांना देणार आहे। या ठिकाणी 3 लाख पर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे। या ठिकाणी जे नियमित परतफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। या ठिकाणी ज्या बेरोजगारांना जर आमचं सरकार आलं महाविकास आघाडीचा आणि आम्ही जर रोजगार देऊ शकलो नाही तर आम्ही बेरोजगारी भत्ता म्हणून 4,000 रुपये प्रतिमाहाचं आमच्या बेरोजगारांना देणार आहोत। अशा प्रकारचे वचननामा, अशा प्रकारचे वचन, अशा प्रकारचे कमिटमेंट्स आज या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना, नागरिकांना आणि मतदारांना देण्यात आले। काँग्रेसचा उमेदवार हा 3 वेळेस थोड्या फरकाने जरी माघारलेला असला तरी हा योद्धा आहे, हा हारलेला नाही, हा जिंकलेला आहे। 3 वेळेस हारल्यानंतर सुद्धा मैदानात राहायला छाती लागते। आणि मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी काँग्रेसचे खूप सारे असे घराणे आहेत की जे सत्तेसाठी काँग्रेसमध्ये आले आणि सत्तेसाठी काँग्रेसला सोडून गेले, मात्र हे शेंडे कुटुंब एकमेव असं घराणं आहे की यांचे आजोबा काँग्रेसचे MLC होते, ते आमच्या AICCच्या दिल्लीच्या कार्यालयात झेंड्याखाली, काँग्रेसच्या झेंड्याखाली त्यांनी आपले प्राण दिले। 6 टर्म या ठिकाणी प्रमोद बाबूंनी, शेखर बाबूंच्या वडिलांनी या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं। ते या ठिकाणी आमदार होते, मंत्री होते, विधानसभेचे उपाध्यक्ष होते, त्यांनी कधी काँग्रेसचा साथ सोडला नाही। आणि ज्या वेळेस सगळ्या ठिकाणी मोदीची लहर होती त्यावेळेस सरळ जाणे, पक्ष सोडून जाणे आणि आमदारकी घेणे हे स्पष्ट चित्र ज्यावेळेस दिसत होतं त्यावेळेस शेखर शेंडेंनी या पक्षाची साथ सोडली नाही। म्हणून हे घराणं जे आहे हे लॉयल आहे आपल्या पक्षासोबत। म्हणून या ठिकाणी आणि 3 वेळेसचा त्यांचा अहवाल आमच्या पक्षाने बघितला। दस्तूरखुद्द काँग्रेस अध्यक्षांनी ही सीट दिली आहे। दस्तूरखुद्द काँग्रेस अध्यक्षांनी बघितलं की दरवेळेस जे हारण्याचं अंतर आहे ते कमी झालंय आणि सर्वे जो वर्धेचा होता तो वर्धेकरांचा कौल, स्पष्ट कौल होता की यावेळेस शेखर शेंडे कोणत्याही परिस्थितीत पडत नाही, त्यांच्या बाजूनी जनमत आहे, त्यांच्या बाजूनी मॅन्डेट आहे। म्हणून पक्षाने यावेळेस पूर्ण विचार करून एक, मी म्हणतो की पक्षाच्या इतिहासात नोंद होईल अशा प्रकारची ही 4थ्यांदा ही उमेदवारी या ठिकाणी दिली आहे।